नमस्कार. मी गणेश तायडे, वरिष्ठ सहाय्यक म्हणून जिल्हा परिषद परभणीला कार्यरत आहे. यशोदा पुणे मार्फत ओन सोर्स ऑफ रेव्हेन्यू ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या बाबीच्या अनुषंगानं आयोजित केलेल्या पुणे स्तरावरील प्रशिक्षण तसेच NRD हैदराबाद येथे देखील आयोजित असलेल्या ट्रेनिंगमध्ये मी सहभाग घेतलेला आहे. ग्रामपंचायतीच्या स्वउत्पन्नाच्या अनुषंगानं असलेलं सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामपंचायतीचं टॅक्स कलेक्शन. म्हणजे जर लोकल बॉडीज ह्या जर सक्षम व्हायच्या असतील, तर त्या ग्रामपंचायतीच्या मालमत्ता किंवा इतर बाबतीतून मिळणारं जे काही कर आहे, त्याची वसुली ही नियमित होणं गरजेचं आहे. मग आपण सर्व जणांना माहीत आहे, की ग्रामपंचायत लेखासंहिता 2011 नुसार परंपरागत पद्धतीनं आपण ट्रॅडिशनल पद्धतीनं तर कर वसूल केला जातो. परंतु सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वाढता जो काही वापर आहे, तर याचा वापर करून ग्रामपंचायतीसाठी काही विशिष्ट ॲप्लिकेशन्स तयार करता येतील का? ज्याद्वारे ग्रामपंचायत स्वतःचं कर कलेक्शन करू शकेल. याच्या बाबतीत मी थोडा विचार केला. मी मागच्या 3-4 वर्षापासून ग्रामपंचायतीच्या रिलेटेड असलेलं कर वसुलीच्या अनुषंगानं म्हणजे नमुना नंबर 8, 9, 9क सारखे जे काही हे आहेत, विविध फॉर्मॅट आहेत, ते ऑटो जनरेट होतील असं एक्सेल बेस आणि गुगल शीट बेस ॲप्लिकेशन बनवलं होतं. मग आता ते आपण परंपरागत पद्धतीने वापरत होतो. परंतु आता क्यूआर किंवा इतर अनुषंगानं आपल्याला लोकांना, नागरिकांना त्यांच्याकडे असलेला कर डिस्प्ले करता येईल का? आणि तो भरता येईल का? याच्यावरती मी विचार केला म्हणजे याच्यावरती मी विचार करून तो कसा भरता येईल याच्यावरती थोडीशी एक काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. तर Google शीटवरनं म्हणजे Google शीट आणि Googleच्या काही फ्री सर्व्हिस असलेल्या बाबींचा वापर करून ह्या गोष्टी करणं सहज शक्य आहे. जे की मी स्वतः करून पाहिलं आणि त्याला पूर्णत्वापर्यंत नेऊन घातलंय. तर ते मी कसं केलंय आणि काय-काय आपण म्हणजे करू शकतो, तर याचा छोटासा व्हिडिओ मी इथे करत आहे. तर इथे मी अशा प्रकारचा एक क्यूआर केलाय, जो क्यूआर प्रत्येक मालमत्ता निहाय वेगळा असेल. म्हणजे समजा गावामध्ये जर 100 मालमत्ता असतील, तर असे 100 स्वतंत्र क्यूआर असतील, जे त्यांच्या घरावरती आपण म्हणजे घर क्रमांक, त्यांचं नाव, पत्तादार वगैरे असं लावून आपण त्यांच्या घरावरती डिस्प्ले करणार. म्हणजे तो जो मालमत्ता धारक आहे, तो तिथे स्कॅन करेल आणि त्याला त्याच्या घराची घरपट्टी वगैरे दिसेल. आता ती कशी दिसेल, काय दिसेल, तर याचा लाईव्ह ऑन म्हणजे तो लाईव्ह मोडवरती मी ते दाखवणार आहे, की लाईव्ह तो कसा दिसेल. तर बघा हे अशा प्रकारचा डिस्प्ले म्हणजे इथे कोडवरती इथे डिपेंड असेल, की इथे मी हा क्यूआर स्कॅन केला, की क्यूआर स्कॅन केल्याच्या नंतर अशा प्रकारचा डिस्प्ले म्हणजे वर ग्रामपंचायतचं नाव पण आलंय, मालमत्ता क्रमांक आलाय, त्याच्यानंतर मालमत्ता धारकाचं नाव आलंय, पत्नीचं नाव आलंय, भोगवटादार हे एकूण ज्या काही बाबी आहेत, आपल्याला ज्या डिस्प्ले करायच्यात तेवढ्या बाबी मी इथं डिस्प्ले केल्यात. आता इथेच एक ऑप्शन दिलंय, की कर भरा. म्हणजे पे नाऊ ऑप्शन पण मी इथं दिलंय. याला फक्त क्लिक केलं, की पे नाऊ होईल. आता इथे मी Google फॉर्म याच्यासाठी केला, की बँकेशी लिंक असलेलं ॲप्लिकेशन जर आपल्याला घ्यायचं गेलं, तर ते खर्चिक पण जाऊ शकतं. मग त्याच्यापेक्षा जर आपण Google फॉर्म केला, तर ती Google शीटची डेटाबेस आहे, ज्यानं कर भरला, त्याची इन्फॉर्मेशन आपल्याकडं कलेक्ट होईल. दुसरी गोष्ट आपल्याला ग्रामपंचायतीचा नमुना नंबर 5 पण तयार करावं लागतं. त्याच्यानंतर म्हणजे डेसाठी असलेला नमुना नंबर 5 असतो, तो तयार करायचा असतो. त्याच्यानंतर आपल्याला नमुना जे काही 10 वर पावत्या आहेत, त्या पण म्हणजे करणं गरजेचं आहे. म्हणून ज्याने पेमेंट भरलंय त्याची लिस्ट पण आपल्याकडे यावी किंवा त्यांनी आपल्या ग्रामपंचायतमध्ये येऊन हार्ड कॉपी पण ती कलेक्ट करावी. याच्यासाठी मी फक्त ते सॉफ्ट कॉपी त्यांनी माहिती भरायसाठी ऑटोफिल हे केलाय Google फॉर्म. म्हणजे काय होईल माहिती आहे का? ज्याचा आपण पे नाऊ ऑप्शन घेतलं, त्याचाच मालमत्ता क्रमांक आणि एकूण कर इथे डिस्प्ले होईल. त्याच्यापैकी तो भरत असलेला म्हणजे सपोज त्याला 741 कर दिसतंय, तर त्याला सपोज 200 भरायचा आहे, तर ₹200 भरणा करेल. इथे खाली क्यूआर दिलाय. हा क्यूआर माझा दिलाय, नाहीतर उगाच कोणी स्कॅन करून भरेल. हा माझा जो काही क्यूआर आहे, तो मी इथे डिस्प्ले केलाय. पण या ठिकाणी आपण ग्रामपंचायतीचा क्यूआर लावू आणि त्या ठिकाणी ते क्यूआर पेमेंट करतील आणि इथं सबमिट करतील. सबमिट केलं की एवढ्याची एंट्री म्हणजे ₹200 भरणा केल्याची एंट्री Google शीटद्वारे आपल्याकडे कलेक्ट होईल आणि कलेक्ट झालेल्या एंट्रीच्या आधारे आपण आपलं 5
तयार करू शकतो आणि हे पण म्हणजे पुढच्या नमुना नंबर 5 वगैरे आपण तयार करणार आणि ही Google शीटची एंट्री आपल्याकडे आल्याच्या नंतर मी असा एक म्हणजे Google शीटमध्ये कमांड देणार आहे, की ही अमाउंट कन्फर्मेशन सुद्धा आपल्याला म्हणजे ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यामार्फत करावं लागणार आणि कन्फर्म झाली, की त्याच्या ऑटो म्हणजे काही जो त्याची डिमांड आहे किंवा जे काही हे आहे, त्या शीटमध्ये जाऊन बसणार म्हणजे त्याच्या आलेल्या रिसिप्टमध्ये आणि मग त्याचा कर म्हणजे जसं जर 741 आहे, तर ₹200 फिल ऑटो होईल. फक्त त्याला कन्फर्मेशन मात्र एकदा ग्रामपंचायत स्तरावरच्या कर्मचाऱ्यांनी द्यावं लागेल आणि दिल्याच्या नंतर मग पुढे जेव्हा तो कर भरायला येईल, तेव्हा त्याला 741 डिस्प्ले न होता 541 एवढीच अमाउंट दिसेल. तर अशा प्रकारचं कर भरण्याच्या अनुषंगानं मी एक छोटंसं ॲप्लिकेशन इथं केलंय. मी एक छोटासा डेमो इथं दाखवतोय, की इथं ₹741 टॅक्स दिसतोय. आता याच्यासाठी जी Google शीट आहे, ही माझ्या समोरचा डेमो Google शीट आहे. बघा इथे 741 म्हणजे 541 ऐवजी मी इथे ₹600 करतो. ₹600 केल्याच्या नंतर बघा, त्याचा टोटल टॅक्स म्हणजे ₹600 मागील बाकी चालू कर समजा ₹200 आहे, तर असे त्याचे ₹800 होतात. तर आपल्याला आता इथे काय होईल, की ही जी शीट आहे, याला फक्त एकदा रिफ्रेश करावं लागेल. रिफ्रेश केल्याच्या नंतर या ठिकाणी जिथं 741 आपल्याला दिसत होतं, त्या ठिकाणी ऑटोमॅटिक ₹800 अमाउंट दिसेल आणि जेव्हा मी पे नाऊ या ऑप्शनवर क्लिक करेल, तर तिथे तुम्हाला लक्षात येईल, की इथे ऑटोमॅटिक अगोदरचा ड्राफ्ट म्हणजे काय झालं, की आपण अगोदरचा ड्राफ्ट क्लोज केला नव्हता. इथे जेव्हा पे नाऊ ऑप्शन येईल, तेव्हा आपल्याला इथं ऑटोमॅटिक ₹800 त्याच्या इथं रिफ्लेक्ट होतील बघा. म्हणजे मालमत्ता क्रमांक 11 आणि जमा झाले म्हणजे एकूण कर ₹800 त्याच्यापैकी जर भरायचा असेल 200 तर मग हे होईल. तर अशा प्रकारचं हे मी एक छोटंसं ॲप्लिकेशन बनवलंय. खरं तर बघा हा रीड करत असतो या एक लिंकवरती. याच्यानंतरचा जो 11 आहे, तर 11 ऐवजी जर समजा आता मालमत्ता क्रमांक 12 टाकला, तर माझ्याकडची तर बघा गणेश तायडेंची माहिती अगोदर डिस्प्ले झाली होती. आता बघा इथे इन्फॉर्मेशन चेंज झालेली आहे. म्हणजे इथे जी माहिती इथे टाकली जाईल. सपोज इथे नाव चुकलंय. तर आता इथे समजा जे नाव आहे, या ठिकाणी जेव्हा आपण चेक करू, तिथे निकिता जे काय आहे, नाव जे पूर्ण रिफ्लेक्ट करायचं आहे.